हॅलो फ्रेंड्स, नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. तर आपल्या 10 पारमितांपैकी 5 पारमिता ज्या होत्या त्या बाकी होत्या. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याच डिस्कस करणार आहोत. उरलेल्या 5 पारमिता, की बुद्ध बनण्यासाठी 10 पारमितांचं पालन करणं खूप आवश्यक असतं. त्यापैकी 5 पारमिता माझ्या तुमच्याशी शेअर करून झालेल्या आहेत. तर पुढच्या 5 पारमिता आहेत त्या आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर त्यापैकी आपली 6वी पारमिता आहे प्रज्ञा. तर प्रज्ञा ही जी ना खूप इम्पॉर्टंट अशी पारमिता आहे पारमितांपैकी. प्रज्ञाचा इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात जर अर्थ बघितला झाला तर ज्ञान. तर असं प्रज्ञाचे वेगवेगळे प्रकार असतात. तर पहिलं आपण बघू शकतो प्रज्ञेमध्ये, की आपण जे वाचलेलं असतं किंवा कोणाकडनं ऐकलेलं जे ज्ञान असतं आपलं, त्याला आपण प्रज्ञा बोलू शकतो. की आपल्या ज्ञानात भर पडते, कोणाकडनं तरी ऐकतो किंवा कुठेतरी वाचतो आपण. म्हणजे न्यूजपेपरमध्ये असेल, पुस्तकांमध्ये असेल किंवा व्हॉट्सअपवर असेल, ते वाचतो. तर ते झालं प्रज्ञा चा एक प्रकार. त्याच्या पुढे जाऊन आपण बोलू शकतो की आपण प्रज्ञेमध्ये दुसरा प्रकार आहे चित्तमय प्रज्ञा. याच्यामध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये जे आपण वाचलेलं आहे किंवा जे कोणाकडनं तरी ऐकलेलं आहे त्याच्यावर आपण चिंतन मनन करतो. आपल्याकडे स्वतःकडे काही माहिती असते अगोदरची, ती तर्क वितर्क लावतो आणि त्याच्यावरून ठरवतो की काय योग्य काय अयोग्य. याला बोलतात चिंतमय प्रज्ञा. तर हा झाला प्रज्ञेचा दुसरा प्रकार. म्हणजे फक्त आपण जे वाचलंय किंवा जे कोणाकडनं ऐकले त्याच्यावर विश्वास न ठेवता तर्क वितर्क लावतो आणि शोधण्याचा प्रयत्न करतो किती बरोबर आहे किती चूक आहे. स्वतः चिंतन करतो आणि स्वतःकडे पण आपल्याकडे काही ना काही माहिती असते, त्या सर्वांचा बेस घेऊन त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतो. ह्याला बोलतात चित्तमय प्रज्ञा. आणि प्रज्ञेमध्ये प्रज्ञेचा तिसरा प्रकार म्हणजे भावनामय प्रज्ञा. तर भावनामय प्रज्ञा याला बोलतात, जे आपल्या स्व अनुभवातून जे आलेलं ज्ञान असतं त्याला भावनामय प्रज्ञा असं बोलतात. तर भावनामय प्रज्ञा म्हणजे जसं की बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं, बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त केलं ते सर्व जे आहे स्व अनुभवातून केलेलं आहे. स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्यानंतर ते ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. तर अशी जी प्रज्ञा असते ना ती आपल्याला निर्वाणाकडे घेऊन जाते, म्हणजेच की बुद्धत्वाकडे घेऊन जाते. भावनामय प्रज्ञाला आणखीन आपण बघायचं झालं तर अगदी समतेमध्ये पाहणं, समतेमध्ये त्याचा निष्कर्ष काढणं किंवा असं अगदी समतेमध्ये राहणं, जागृत राहणं, किंवा अनित्य जे आहे त्याला समजणं म्हणजे भावनामय प्रज्ञा होते. भावनामय प्रज्ञा हे असतं की स्व अनुभव स्व एक्सपिरियन्सने आपण जे ज्ञान प्राप्त करतो त्याला आपण बोलतो भावनामय प्रज्ञा. द्यायचं झालं म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर मी विपश्यनेचं उदाहरण देईल. कारण की विपश्यनेबद्दल आपण बघतो की काही ठिकाणी आपण वाचतो किंवा कोणाकडनं ऐकतो, म्हणजे निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. तर ते आपण ज्ञान घेतो त्यांच्याकडनं थोडक्यामध्ये, की कोणीतरी सांगितलेलं आपण ऐकतो किंवा स्वतः वाचतो. हे एक झालं उदाहरण. आणि त्यामध्ये आपण चित्तमय प्रज्ञामध्ये असं बघू शकतो की विपश्यनेबद्दल आपल्याला कोणीतरी माहिती दिली आहे, खूप चांगली आहे किंवा वाईट आहे, करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, जे असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्यांचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू तो आपल्याशी शेअर केला. किंवा आपल्या वाचनामध्ये सुद्धा असं आलंय की विपश्यना चांगली आहे किंवा असं सुद्धा येऊ शकतं. म्हणजे मला नाही वाटत पण येऊ शकतं असं सुद्धा असेल की विपश्यना करणं योग्य नाहीये, सर्वांसाठी नाहीये वगैरे वगैरे. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह जोही ऍक्सेप्ट असेल तो. तर सेकंड मध्ये आपण बघू शकतो चित्तमय प्रज्ञा. तर आपण नॉलेज घेतलंय, म्हणजे कोणाकडनं तरी ऐकलंय, वाचलंय विपश्यनेविषयी आणि त्याच्यावर आपल्याकडे जे एक्सपिरियन्स आहे, आपल्याकडे जे नॉलेज आहे आपल्या, त्याच्यावर तर्क वितर्क आपण लावतो, थोडंसं चिंतन करतो त्याविषयी. अरे खरंच चांगली आहे का ही विपश्यना केलेली, आपण करायला पाहिजे का, आणि त्यावर नंतर निष्कर्ष ठरवतो योग्य आहे. काही जणांना वाटतं योग्य आहे करणं, एकदा ट्राय करून बघूया, किंवा काही जणांना वाटतं नाही नाही हे तर म्हणजे मला नाही जमणार किंवा योग्य नाहीये, जसं मी तर्क लावतो त्याप्रमाणे तरी मला योग्य वाटत नाही, असं तर्क वितर्क काढले जातात. त्याला आपण बोलू शकतो चित्तमय प्रज्ञा, चिंतन करून जो विचार केला जातो तो. आणि थर्ड आपण बोलतो भावनामय प्रज्ञा. तर त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्षात विपश्यना शिबिरला गेलोय आणि तिथे आपण स्वतः विपश्यना करतोय आणि स्वतः अनुभव घेतोय की ती विपश्यना कशी आहे. स्वतः स्वतः ती जगतोय, म्हणजे प्रत्यक्षात ती करतोय आणि नंतर समजून घेतोय स्व अनुभवातनं आणि तटस्थपणे आणि समतेमध्ये राहून. कुठलाही पूर्वग्रह मनामध्ये न ठेवता, की आपण अगदी म्हणजे समतेमध्ये आपण ते शिबिरला गेलं पाहिजे आणि समतेमध्ये राहून पूर्ण जागरूकपणे, म्हणजे आपण जर काहीतरी बॅकअपला ठेवलं ना, नाही नाही निगेटिव्हच आहे किंवा पॉझिटिव्ह आहे असं काहीतरी मनात घेऊन गेलं तर आपण ते जर आपल्या म्हणजे मागे चालत असेल माइंडमध्ये, तर आपला एक्सपिरियन्स पण तसाच येईल.
पण आपण काहीही तर्कवितर्क न लावता फक्त एक्सपिरियन्स आपला जो आहे तो प्रामाणिकपणे एक्सपिरियन्स घेऊन ठरवणे की विपश्यना चांगली आहे की वाईट आहे. अनुभवातून प्रत्यक्ष शिबिरला जाणं, अनुभव घेणं आणि नंतर ठरवणं. हे झालं भावनामय प्रज्ञा. तर हे बेस्ट उदाहरण आहे म्हणजे प्रज्ञेसाठी. प्रज्ञा म्हणजे काय हे याच्याविषयी देण्यासाठी. खरं तर ही खूप इम्पॉर्टंट प्रज्ञा आहे, पारमिता आहे, सॉरी. तर खरं तर ही खूप इम्पॉर्टंट पारमिता आहे ह्या 10 पारमितांपैकी. कारण की आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे त्याविषयी, प्रज्ञेविषयी. आणि अनुभवातनं जे ज्ञान असतं ना ते जास्त बेटर असतं. जसं की आपण घरामध्ये किंवा बरेच असे उदाहरणं सुद्धा बघतो. जास्त करून 2 जनरेशन मध्ये आपण बघू शकतो हे उदाहरण. कारण की पहिली जनरेशन असते तिला अनुभव असतो त्या गोष्टींचा, त्या वयातनं म्हणजे प्रत्येक वयातनं ती गेलेली असते. आणि त्यांची जेव्हा मुलं असतात तर ती जेव्हा त्या वयातनं असतात तर ते समजू शकतात, कारण की ते आलेले आहेत, त्यांच्याकडे अनुभव आहे त्याचा. पण जी नवीन जनरेशन आहे त्यांना त्याचा अनुभव नाहीये. पण पण त्यांना त्यांना असं वाटतं की आमच्याकडे सोशल मीडिया आहे किंवा आम्ही जास्त स्मार्ट आहोत किंवा आमच्याकडे नॉलेज गेन करण्याचे साधनं जास्त आहेत किंवा म्हणजे व्हॉटएव्हर जे त्यांना असं वाटतं. आणि आपल्याकडे जास्त ज्ञान आहे त्यामुळे आपल्याला सर्व माहिती आहे. पण जिथे पॅरेंट जे असतात की ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात, नाही नाही असं आहे, कारण की त्यांना तो अनुभव असतो. आणि हे आपण कितीही म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला ना, म्हणजे जर समजायचं असेल तरच समजू शकतं. एका लेवल नंतर आपण नाही त्यांना समजू शकत. काही काही गोष्टी तरी नाही समजू शकत. म्हणजे हे असं मला वाटतं. जेव्हा आपण त्या एज मध्ये त्या सिच्युएशन मध्ये जातो, स्वतः अनुभव घेतो ना, तेव्हा जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला समजतं ना, तेवढं कोणाच्या तरी सांगण्याने किंवा फक्त वाचण्याने आपल्याला नाही समजत. आपण स्वतः त्या सिच्युएशन मधनं जातो ना, तेव्हा आपल्याला ती गोष्ट जास्त चांगली समजते. तर आपली 7वी पारमिता जी आहे ती आहे शांती. तर शांती ह्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. शांती ही पारमिता जी आहे ती बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी खूप महत्वाची अशी पारमिता आहे. शांती याचा अर्थ असा होतो की एकदम आपण शांत राहणे, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे, क्षमाशील असणे, म्हणजे हार्श रिप्लाय न देणे. कोणी समोरून म्हणजे समोरून जर आपण कोणी काय बोलतंय आपल्याला, म्हणजे जरी ते चुकीचं बोलत असेल, आपल्यावर राग व्यक्त करत असेल, तरी सुद्धा त्याला द्वेषाने उत्तर न देणे, क्षमाशीलतेने किंवा शांतपणेच रिप्लाय देणे. कारण की हेच शांत असण्याचं लक्षण आहे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी आपल्याला म्हणजे प्रोत्साहन जरी करत असेल ना अग्रेसिव्ह होण्यासाठी, रागवण्यासाठी, तरी सुद्धा आपण त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा शांत राहणे म्हणजे शांती होते. आणि ही शांती आपण बोलतो की मी तसं शांतच आहे, पण आता समोरचं जर असं करत असेल तर आपण काय करणार? म्हणजे मला अग्रेसिव्ह व्हावं लागलं किंवा मला राग आला कारण की समोरचा आपली काय बोलत होता, हद्द सोडून वागत होता, आपण असं बोलू शकतो. खरं कारण की ना ह्या पारमिता ज्या आहेत म्हणजे समोरचा आपला समोरचा जो व्यक्ती आहे तो आपली हद्द सोडून वागत होता, त्यामुळे मला शांत राहता नाही आले, मी अग्रेसिव्ह झालो किंवा झाले असं आपण बोलतो. म्हणजे हे ऍक्च्युली हे तर रिझन आहे. पण हे पण मला कसं हे वाटतं, आपल्याला जिथे रागवणं शक्य आहे ना तिथेच आपण रागवतो. जिथे आपलं काही चालणार नाही ना तिथे आपण नक्की शांत राहतो. त्यामुळे आपण असं नाही बोलू शकत की समोरच्याने राग दिला म्हणून मी रागवलो. कारण की आपण बरेच वेळा असं बोलतो, समोरचा आणि म्हणजे त्याच्या हद्द सोडली त्यामुळे मी अग्रेसिव्ह झालो किंवा त्यामुळे मी रागवलो. तसं तर मी म्हणजे जनरली रागवत नाही किंवा शांत होत नाही. पण हे पण खूप सब्जेक्टिव्ह आहे. कारण की जिथे आपल्याला आपलं चालणार आहे रागवणं, आपलं अग्रेसिव्ह होणे, तिथे आपण जास्त रागवतो किंवा जास्त अग्रेसिव्ह होतो. आणि जिथे चालणार नाहीये ना आपलं काही, जिथे आपलं काही चालणार नाही अशा ठिकाणी आपण नेहमी शांत राहतो. मधून जरी शांत नसलो तरी वरतून तरी आपण शांत राहतो. आणि शांती ही पारमिता पूर्ण करण्यासाठी ना आधी आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण की ह्या पारमिता म्हणजे एक्सप्लेन करायला किंवा बोलायला त्यांचे जे अर्थ आहे ते समजून घ्यायला सोपे जरी वाटत असले ना तरी फॉलो करायला खूप अवघड आहे हे सगळं. म्हणून तर बुद्धत्वाकडे जाण्याचा हा प्रवास आहे, ह्या पारमिता पूर्ण करायला लागतात. कारण की आपण जेव्हा पारमिता पूर्ण करायचा प्रयत्न करू किंवा कुठले शील, तर आधी बाहेरून आपण करूया ते आणि नंतर आतमधून. कारण की आधी बाहेरून आपण शांत राहायला शिकलं पाहिजे. आपल्याला खूप राग आला आतमधनं, खूप चिडचिड होते, पण वरतून वाटलं आम्ही एकदम कूल आहोत किंवा एकदम शांतपणे रिप्लाय देतो. आधी ह्याची प्रॅक्टिस करूया
आणि नंतर आतमध्ये शांत कसं व्हायचं ह्याची प्रॅक्टिस करूया. तर जेव्हा आपण बुद्धिझमचा म्हणजे अभ्यास करतो किंवा जेवढं जास्त त्याचा अभ्यास करत जातो किंवा विपश्यना करतो, तर ह्या पारमिता आहेत ना आपोआप जागृत होत जातात. आणि आपण नेहमी म्हणजे जर प्रॅक्टिस करत असू विपश्यनेची, तर हळूहळू आपण ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. त्यासाठी खरंच प्रॅक्टिसची गरज आहे. जर एखाद्याने कोणी विपश्यना शिबिर पण केला असेल, पण तो रेग्युलर त्याच्या आयुष्यामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये जर प्रॅक्टिस करत नसेल, तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या अवघडच होऊन बसतात. कारण की तर त्याला माहिती आहे हे सगळं चुकीचं आहे किंवा असं नाही केलं पाहिजे, किंवा तो ऍटलिस्ट जागृत आहे किंवा अलर्ट आहे, की स्वतःला ऑब्झर्व करत असेल प्रत्येक क्षणी, की हे मी चुकीचं केलं, चुकीचं वागलो, हे त्याला जाणवत असेल. पण आतमधनं ते त्याला शक्य होत नसेल, म्हणजे आतमधनं त्याला ते शक्य होत नसेल शांत राहणं प्रत्येक ठिकाणी. त्यासाठी खरंच पारमिताची म्हणजे त्यासाठी खरंच खूप प्रॅक्टिसची गरज असते ह्या सगळ्या पारमिता पूर्ण करण्यासाठी. तर आपण आधी म्हणजे आता उदाहरण आपण हे घेऊ शकतो. ऑफिसमध्ये ना आपला बॉस असेल आणि आपली चुकी नसताना सुद्धा तो आपल्याला ओरडत असेल, पण आपल्याला माहितीये तिथे डायरेक्ट काही विचार न करता बोलणं आपल्यासाठी नंतर म्हणजे अवघड होऊ शकतं, किंवा काही दुसरे कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात. म्हणजे तर आपण त्या ठिकाणी शांत राहतो. कदाचित आतमधून नसणार आपण शांत, पण वरतून शांत राहतो. पण तेच जर आपल्या घरच्यांबरोबर असेल, फॅमिलीमध्ये, तर आपण पटकन बोलतो. काही क्षणाचाही विचार न करता लगेच रिप्लाय देतो. म्हणजे लगेच रिप्लाय देऊन टाकतो किंवा लगेच ओरडतो. म्हणजे व्यवस्थित शहानिशा केली सुद्धा जात नाही, की थोडंसं चिंतन सुद्धा करत नाही. खरंच आपण हे बोलतोय ते योग्य आहे का, आणि पटकन बोलू शकतो. कारण की म्हणून तर काही गोष्टी आपल्या हातात असतात. आपण नीट विचार करून बोललं पाहिजे. हे सगळं आपल्यामध्ये प्रॅक्टिसनेस येणार आहे. आणि जयमंगल अष्टगाथामध्ये तसं आपल्याला एक जी लाईन आहे ती मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे मंगळसूत्रामध्ये आपल्याला ह्याचं वर्णन सुद्धा भेटतं. तर त्याच्यामध्ये मंगळसूत्रामध्ये असं आहे, फुट्टस लोकधम्ये हे चित्त यस्सन कंपती अशोक विराज खेम एतम मंगलम उत्तम. तर याचा अर्थ असा होतो की जो लोकधम्म आहे, त्याचं चित्त त्याच्यामुळे विचलित होत नाही, त्याचं नेहमी उत्तम मंगल होतं. तर लोकधम्म काय आहे, तर लोकधम्म आपण बोलू शकतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी असतात, जसं लाभ असेल किंवा प्रशंसा असेल, निंदा असेल, सुख दुःख, यश पराजय, त्या सगळ्या गोष्टी हे लोकधम्मामध्ये येतात. म्हणजे कोणी आपल्याला प्रशंसा केली आपली, तरी सुद्धा आपण खूप जास्त भारावून जात नाही, शांत राहतो. आणि कोणी आपल्याला वाईट बोललं तरी सुद्धा आपण शांत राहतो. इन शॉर्ट म्हणजे आपण सांगू शकतो. किंवा आपला विजय झालाय म्हणून खूप एक्सायटेड होत नाही, किंवा पराजय झाला म्हणून खूप दुःखी होत नाही, शांत राहतो प्रत्येक परिस्थितीमध्ये. तर हे मग आपल्याला वर्णन भेटतं मंगलसूत्रामध्ये सुद्धा. तर ही झाली आपली 7वी पारमिता. आता आपण बघूया आपली 8वी पारमिता. आपली 8वी पारमिता आहे सत्य. तर सत्य हे पारमिता सुद्धा, हे सत्य ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की आपण कधीही खोटे बोलता कामा नये. कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपण नेहमी खरेच बोलले पाहिजे. नेहमी जे सत्य आहे ते स्वीकारले पाहिजे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी होतात, पण आपण ते स्वीकारत नाही. आपल्याला असं वाटतं असं नसतं झालं तर, किंवा नाहीये, म्हणजे समोर आपल्याला दिसत असतं सत्य, पण आपण ते स्वीकारत नाही. त्यामुळे सत्य म्हणजे पूर्णपणे कमिटेड असलं पाहिजे सत्य स्वीकारण्यासाठी, की जे सत्य आहे ते स्वीकारलंच पाहिजे. म्हणजे सत्य परिस्थिती आपण स्वीकारल्याशिवाय ना त्याच्यावर सोल्युशन आपण काढू शकत नाही. जसं की बुद्ध सांगतात की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, आणि कारणला निवारण सुद्धा आहे, आणि त्या निवारण्याचा मार्ग सुद्धा आहे. तर हे 4 जे आर्य सत्य जे पालन करतात ना, ते अनंत होतात. तर हे चार आर्य सत्याचा आता विषय आलाच आहे म्हणून सांगते. 4 आर्य सत्य आपण म्हणजे पुढे व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 आर्य सत्य म्हणजे काय ते तुमच्याबरोबर शेअर करेन. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सत्य बोललं पाहिजे, आणि जी परिस्थिती आहे, जे सत्य आहे ते ऍज इट इज स्वीकारलं पाहिजे. तर ही झाली आपली 8वी पारमिता. आता आपण आपली 9वी पारमिता बघूया. तर आपली 9वी पारमिता जी आहे ती आहे अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा, गाठण्याचा दृढ निश्चय, अतिशय ठाम निश्चय. एखादं ध्येय आपण सेट करतो आपल्या आयुष्यामध्ये, आणि ते गाठण्याचा संकल्प करतो, किंवा एकदम ठाम निश्चय करतो की हे ध्येय माझं पूर्ण होईपर्यंत, किंवा ही अचिव्हमेंट माझी कम्प्लीट होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, म्हणजे अधिष्ठान करतो.
ते करायचंच आहे मला. मला किती त्रास झाला, मला माझं रुटीन चेंज करायला लागलं, मला काही चेंजेस करायला लागले माझ्या रुटीनमध्ये किंवा काही नवीन गोष्टी शिकायला लागल्या, खूप जास्त अभ्यास करायला लागला. मी सगळं करण्याची तयारी ठेवतो. पण मी ह्या गोष्टीचं अधिष्ठान केलेलं आहे. जे मी ठरवलेलं आहे माझं ध्येय, ते मी गाठणारच. याला आपण अधिष्ठान असं बोलतो. जेव्हा आपण विपश्यनेमध्ये स्वतःच्या शरीराच्या आतमध्ये बघतो, अधिष्ठानामध्ये बसून, तेव्हा आपल्या अंगावर कुठल्याही संवेदना झाले, कितीही आपल्याला त्रास झाला, आपला पाय म्हणजे जड झालाय, मुंग्या आल्यात, कुठे पेन होतोय, खूप इरिटेटिंग होतंय, किती त्रास झाला तरी म्हणजे 1-1 तासाचं अधिष्ठान असतं. तर 1 तास ना अजिबात न हलता आपल्याला त्याच पोझिशनमध्ये बसायचं असतं. म्हणजे ते संकल्प केलेला असतो. हा 1 तास मी एकदम अशी साधना करणार आहे, अजिबात न हलता पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने. तसं आयुष्यात पण बरेच जण आता UPSC, MPSCची जी तयारी करतात, ते मुलं किंवा स्पोर्ट्समध्ये काही मुलं असतात, कुठल्याही गोष्टीत त्यांचं एक अचिव्हमेंट असतं, एक ध्येय असतं ठरलेलं आणि त्याच्यासाठी लागेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. त्याला अधिष्ठान म्हणतात. पण अधिष्ठान ही पारमिता ॲज अ पारमिता, पण अधिष्ठान ॲज अ पारमिता जर आपण बघितली, तर अधिष्ठान ही पारमिता तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा ते अधिष्ठान हे चांगल्या गोष्टीसाठी असतं. जे आपण कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या ध्येयासाठी आपण अधिष्ठान करतोय ना, तर ते ध्येय असं असलं पाहिजे, की म्हणजे आपली ती अचिव्हमेंट आहे, पण त्याच्यामुळे कोणाचं नुकसान होता कामा नये किंवा इतर प्राणी किंवा माणसांवर अन्याय होता कामा नये किंवा त्यांचं वाईट होता कामा नये. म्हणजे समाजाच्या, लोकांच्या आपलं अधिष्ठान असं चुकीचं दिशेने नसलं असलं चुकीच्या दिशेने नसलं पाहिजे. खूप म्हणजे ठाम निश्चय असतो त्यांचा, की ही गोष्ट मी करणारच. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण उदाहरण हे घेऊ शकतो. म्हणजे मला आता आठवलेलं उदाहरण तुमच्याबरोबर शेअर करते. जसं ताज हॉटेलवर जो अटॅक झाला आपण बघितलेला 26/11चा, त्याच्यामध्ये पण ते अटॅक करणारे जे होते त्यांनी म्हणजे ठाम निश्चयच केला असेल ना याचा, खूप ठाम, म्हणजे काही झालं जीवाची पर्वा न करता तरी हे करायचंच आहे आपल्याला कम्प्लीट, असा त्यांचाही ठाम निश्चय असेल. पण अशा कामामध्ये ही पारमिता पूर्ण होत नाही. त्याच्यामध्ये कोणाला दुःख भेटणार असेल, कोणाचं अमंगल होणार असेल, आपलं चित्त शुद्ध चित्ताने जर आपण ते अधिष्ठान करत नसू ना, तर ते आपण अधिष्ठान ह्या पारमिता असं त्याला बोलू शकत नाही. अधिष्ठान हे नेहमी शुद्ध ध्येय असलं पाहिजे, शुद्ध निश्चय असलं पाहिजे, शुद्ध मनाने असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाचंही नुकसान होता कामा नये, कोणावर अन्याय होता कामा नये, तरच आपण त्याला अधिष्ठान पारमिता असं बोलतो. तर ही झाली आता आपली 9वी पारमिता. आता सर्वात शेवटची आणि महत्वाची म्हणजे सगळ्याच पारमिता महत्वाच्या आहेत आणि सगळ्या को रिलेटेडच आहेत एकमेकांविषयी. तर आपली सर्वात शेवटची पारमिता आहे करुणा, मैत्री. तर आपण सर्व प्राणीमात्रांवर प्रेम केलं पाहिजे, करुणा केली पाहिजे. सगळ्या माणसांविषयी, प्राण्यांविषयी आपल्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे, सद्भावना असली पाहिजे. सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं मंगल होऊ दे, ही आपली त्यांच्या शुभेच्छा किंवा त्यांच्यावरती कामना असली पाहिजे. तर आपण सगळ्यांप्रती करुणा व्यक्त केली पाहिजे. आपल्या मनातून सगळ्यांसाठी करुणा, प्रेम असले पाहिजे, मैत्री असली पाहिजे. इव्हन आपण असं बोलू शकतो, की आपले शत्रू जरी असेल, तर त्याच्याविषयी सुद्धा आपण सद्भावना ठेवली पाहिजे, मैत्री व्यक्त केली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा करुणा व्यक्त केली पाहिजे. तसं तर आपण जर मैत्री आणि करुणा ह्या पारमिता बघतो, तर आपलं कोणी शत्रूच असता कामा नये. असं बोलू शकतो, काही लोकांच्या काही गोष्टी आपल्याला आवडत नसेल किंवा काही लोक आपल्याला आवडत नसतील, डायरेक्टली असं शत्रू बोलणं मला थोडंसं चुकीचं वाटतंय. म्हणजे हा शब्द मी यूज केला, पण थोडंसं मला चुकीचं वाटतंय. पण आपण आपल्या आपल्या म्हणजे आपण त्याला शत्रू नाही समजत, पण कदाचित तो आपल्याला शत्रू समजत असेल. त्याला असं वाटत असेल, की तू समोरचा म्हणजे व्यक्ती आहे, तो माझा शत्रू आहे आणि त्याच्या मनात आपल्याविषयी राग, द्वेष असेल किंवा बदलाची भावना असेल, असू शकतं असं. पण आपण मात्र सगळ्यांविषयी मैत्री आणि करुणाच ठेवली पाहिजे. ही आपली 10वी पारमिता आहे. तर अशा ह्या पारमिता कंप्लीट होतात आपल्या 10 पारमिता. तर मी माझ्या परीने अगदी साध्या, सोप्या, सरळ सोप्या करून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे 10 पारमिता. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 5 पारमिता तुमच्यावर शेअर केलेल्या आणि उरलेल्या 5 आता आपण बघितलेल्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ कसा झाला ते सुद्धा सांगा. आणि तुम्हाला वाटत असेल की ह्या माहितीची कोणाला गरज आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढे सुद्धा आपण असेच
छोट्या छोट्याच गोष्टी बुद्धिझमच्या रिलेटेड, पण अतिशय सिंपल शब्दामध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये काही उदाहरणं सहित मी तुमच्यावर शेअर करणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं 4 आर्य सत्य सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचे जे प्लॅन म्हणजे म्हणजे होतात ते ऍक्च्युली जसे प्लॅन केलेले जसं मी प्लॅन ठरवलेले तसं होत नाहीये वर. पण जे पण काही बाहेरचे व्हिडिओ आहे, जसं मी तुम्हाला म्हटलेली बाहेरचे पण काही व्हिडिओ असतील तर वर्षवासानिमित्त ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर ते सुद्धा मी शेअर करतच आहे तुमच्याबरोबर. तर ते सुद्धा तुम्हाला आवडत असतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.